नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की कला आणि अद्वैत नैनाला शोधून आणतात, कारण नैनाने पुढची खूप मोठी खेळी खेळलेली असते की मी जीव देणार आहे, मला जगायचं नाही असं मेसेज कलाला करून ठेवलेला असतो. आणि त्यामुळं कला आणि अद्वैत यांच्यापुढे कोणताच पर्याय राहत नाही आणि ते बिचारे दोघं त्या नैनाला शोधायला तिच्या मागावरती जातात. तर घरी आल्यानंतर कलाने नैनाला सगळ्यांच्या पायाशी आणलेलं आहे, पण अद्वैतनं जे काम केलेलं आहे ते इतकं जबरदस्त आहे की अद्वैतने तर नैनाला कलाच्या पायावर नाक घासून माफी मागायला लावलेली आहे. आता हे सगळं कशा पद्धतीनं होणार आहे ते आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर दिनकर आणि संगीता दोघंही घरी आलेले असतात आणि ते म्हणत असतात की कला कुठं आहे. तेव्हा तिथे असलेल्या रोहिणीला खूप राग येतो. तिला ही गोष्ट पटतच नसते की ही माणसं आमच्या दारात का आलेत. यांच्या मुलीने आमच्याबरोबर एवढं चुकीचं वागलेली आहे, तरीही ही माणसं माझ्या दारात का आलेली आहेत, हेच रोहिणीचं म्हणणं असतं. आणि तेवढ्यातच कला तिथे येते आणि मग कलाला लगेचच संगीता सांगू लागते की अगं कले, नैनी आहे का गं इथं. तेव्हा कला म्हणते नाही. तेव्हा संगीता सांगत असते अगं ती काल रात्री घरी पण आलेली नाही. आणि मग सगळ्यांनाच काळजी वाटायला लागलेली असते. तेव्हा राहुल म्हणतो ज्या क्षणी ती या घराच्या बाहेर पडलेली आहे आपला तिच्याशी कोणताही संबंध नाही, मला तिच्याशी कोणतंही नातं ठेवायचं नाही. हे सगळं राहुल सांगत असतो. आपलं तिच्याशी कोणताही संबंध नाही, आपलं तिच्याशी कोणतंही नातं नाही, माझ्यासाठी तिचा विषय संपलेला आहे असं राहुलने स्पष्टपणे सांगितलेलं असतं. त्याचबरोबर रोहिणीही म्हणते की आपल्याला काही देणं घेणं नाही आहे तिच्याशी, कारण तिला जे काही करायचं आहे ते तिनं करू शकते, कारण ती या घरातून गेलेली आहे. आणि आबा आता बास, आत्तापर्यंत आपण खूप गोष्टी ऐकलेल्या होत्या, पण आता यापुढे नाही, यापुढे अजिबात मी कोणतीही गोष्ट सहन करणार नाही असं रोहिणी आबांना सांगत असते. सगळ्यांनाच खूप राग आलेला असतो, कारण आजपर्यंत नैनाने जे कांड केलेलं असतं ते इतकं भयानक असतं की तिच्यावर कोणीच विश्वास ठेवू शकत नाही. कारण तिला प्रत्येक वेळेस असं वाटत असतं की आपण काही केलं तरी घरातले समजून घेतील, म्हणून आता नैनाने हा दुसरा नवीन डाव खेळलेला असतो. कारण तिला चांदेकरांच्या घराच्या बाहेर काढलेलं असतं, परंतु या प्रॉपर्टीची या सगळ्याची नैनाला सवय झालेली असते. तर अद्वैत सगळ्यांना सांगतो की कसं आहे, काही असलं तरी नैना ही खरेची बहीण आहे आणि आपण तिला शोधायला जायचं आहे, खरे चल मीही येतोय तुझ्यासोबत असं म्हणत अद्वैत कलाचा हात पकडतो आणि कलाला म्हणतो की चल. त्यावेळेस सरोज त्याचबरोबर बाकीच्या घरातल्या सगळ्यांना धक्का बसलेला असतो, कारण हा अद्वैत असा का वागतोय हा एकच प्रश्न सर्वांना पडलेला असतो. काहीही झालं तरीही अद्वैतने अशा पद्धतीनं नाही वागलं पाहिजे असं सगळ्यांचं म्हणणं असतं. आणि त्याचबरोबर आबा शांतच असतात, कारण आबांना प्रश्न पडलेला असतो की करायचं काय, कारण ही मुलगी प्रत्येक वेळेस चुकीचं वागत आहे आणि आपण समजून घ्यायचं आहे आणि त्या सगळ्याची शिक्षा या कलाला भोगायला लागत आहे, हे आबांच्याही लक्षात आलेलं असतं. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं, इकडे काजल फोन करत असते, नैनाच्या सगळ्या मैत्रिणींना कॉल करत असते आणि सांगत असते. त्याचबरोबर नैना तिकडं आली आहे का हे विचारत असते, पण सगळ्यांकडून एकच रिप्लाय मिळत असतो की नाही. इकडे आता रजनी ही संगीताला म्हणत असते काळजी करू नका, अद्वैत आणि कला गेलेत ना, होईल काहीतरी, सापडेल ती. पण इकडे आता काजल म्हणते की काही झालं तरी मला कळत नाही आहे, ह्या नैनाताईचं यार खूप झालं, प्रत्येक वेळेस ती असाच गोंधळ घालून ठेवते आणि आपल्या सगळ्यांना कामाला लावत असते, फक्त हिच्यामुळं हा सगळा त्रास आपल्याला भोगायला लागत आहे असं काजलचं म्हणणं असतं. तेवढ्यातच काजल म्हणते की तिकडे फोन करून तर विचारते, तिकडे चांदेकरांकडे काय झालेलं आहे ते कळेल. दिनकर म्हणतो की हे घे संगीत, काजलचा फोन आला, ती काय म्हणते बघ. आणि मग काजल फोनवर सांगत असते की आई मी सगळ्यांना विचारलेलं आहे, पण नैनाताईचा कुठेच पत्ता लागत नाही आहे, मला कळत नाही आहे की नैनाताई नक्की गेली आहे कुठं, तिचं काय चाललं आहे. त्यावेळेस संगीता म्हणते की ठीक आहे, इकडं कला आणि अद्वैतराव दोघंही गेलेले आहेत, तर आपण बघूया नक्की काय झालेलं आहे, कळेल काहीतरी. तर तुला काय कळलं तर फोन करून कळव, इकडे येऊ नकोस, इथे सोहमराव आहेत माहिती आहे ना तुला, असं संगीता सांगत असते. तेव्हा मात्र काजलला राग येतो. काजल म्हणते की आई काय चाललं आहे तुझे हे, कारण मला माहिती आहे मी तिकडे यायचं नाही, ही गोष्ट मला चांगलीच माहिती आहे, मग तरीही तू मला असं का बोलत आहे हे सगळं.
संगीताला काजल म्हणत असते, काहीही झालं तरीही मला माहिती आहे ना माझ्या डोक्यात काय चालू आहे, आता काय परिस्थिती आणि आई तू काय विचार करते. म्हणजे अगदी काजल प्रामाणिकपणे म्हणत असते की काहीही झालं तरीही आताची परिस्थिती जी आहे त्या गोष्टीचा विचार कर नाही, तू असं काय बोलत आहे. पण संगीताच्या डोक्यात एकच असतं की काजलने इकडे येऊ नये, कारण काजल आणि सोहम हे दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडलेले आहेत. ही गोष्ट संगीताला चांगलीच माहिती आहे, कारण काजलने नकार दिलेला आहे. काजलने लग्नाला नाही म्हणून सांगितलेलं आहे, त्याच्या प्रेमाचा स्वीकार केलेला नाही. ही गोष्टही तिला चांगलीच माहिती आहे. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की आता कला आणि अद्वैत दोघंही निघालेले आहेत आणि ते दोघंही आता इकडे नैनाच्या शोधात फिरत आहेत, तिला शोधत आहेत. कारण नैना कुठं गेलेली आहे हा मोठा प्रश्न सगळ्यांच्या पुढे पडलेला असतो. कारण नैनाही कांगावा करण्याशिवाय दुसरं काहीच करू शकत नाही. कलाला मात्र खूप राग आलेला असतो. आता प्रत्येक ठिकाणी जाऊन बिचारे कला आणि अद्वैत हे नैनाला शोधत असतात, परंतु नैनाचा काही पत्ताच लागत नसतो. नैना नक्की कुठं गेली आहे, तिच्या बाबतीत काय झालं आहे काहीच कळत नसतं. म्हणून कलाची मात्र जास्त चिडचिड होत असते. कलाला कळतच नाही आहे की आता करायचं काय, कारण काहीही झालं तरी ह्या मुलीला शोधायचं कुठं. प्रत्येक दुकानात जाऊन ती आणि अद्वैत विचारत असतात, शोधाशोध करत असतात, परंतु त्यांना नकारच मिळत असतो. इकडे मात्र आपल्याला पाहायला मिळतं की घरामध्ये सगळेजण आता चिडलेले असतात, सगळ्यांची चिडचिड सुरू झालेली असते. सगळ्यांचं एकच म्हणणं असतं की काहीही झालं तरीही त्या मुलीसाठी आपण का त्रास करून घ्यायचा. राहुल म्हणत असतो की आबा त्या मुलीशी आपला कोणताही संबंध नाही, तर त्या मुलीसाठी आपण का त्रास करून घ्यायचा आहे. प्रत्येक वेळेस आपणच का सहन करायच्या आहेत गोष्टी, कारण तिला वाटेल तसं ती वागत असते. आताही तिने एवढा सगळ्यांना आपल्याला त्रास दिलेला आहे आणि आपण तिचा शोध घ्यायचा आहे असं राहुल बोलत असतो. इकडे कला भयानक चिडलेली असते. कला म्हणत असते ही नैनाताई अशीच आहे, ती प्रत्येक वेळेस अशाच पद्धतीनं वागत असते, अशाच पद्धतीनं रिॲक्ट होत असते. मागंही लग्नाच्या वेळेस तिनं तेच केलं आणि त्याचा त्रास सगळा आम्हाला भोगायला लागतो. आत्ताही तिनं तेच केलेलं आहे. त्यावेळेस अद्वैत पाण्याची बॉटल घेतो आणि कलाला स्वतःच्या हाताने पाणी वाजत असतो. तिला म्हणत असतो की शांत हो, कारण तिने शांत व्हावं असं त्याला वाटत असतं. तिची खूप चिडचिड होत असते, कारण कलाला मनस्तापच तेवढा झालेला असतो. तिला ही गोष्टच सहन होत नसते, कारण ज्या पद्धतीने नैना वागत आहे त्यामुळं त्रास तर होतच असतो. पण आता कला हे सगळं झालेलं असलं, कलावरच तिने आरोप केलेले होते, तरीही बिचारी कला त्या नैनाला शोधण्यासाठी घराच्या बाहेर पडलेली असते आणि ती नैनाला शोधायला गेलेली असते. एवढं झाल्यानंतर अद्वैत तिला म्हणतो की अगं तू शांत व्हावी म्हणून मी तुला पाणी प्यायला दिलं, पण तुझी चिडचिड काही थांबतच नाही आहे. तेव्हा कला म्हणत असते की काय सांगू चांदेकर तुला, ही प्रत्येक वेळेस असंच करते आणि त्याचा त्रास मात्र आपल्या सगळ्यांना भोगायला लागत असतो. आत्ताही तिने एवढी मोठी चूक केलेली आहे, पण फोन बंद करून निवांत कुठं तर जाऊन बसली असेल. पण त्याचा त्रास कोणी सहन करायचा आहे, आपण आईबाबांनी. त्यांनाही त्या गोष्टीचा त्रास होतो. बघितलं ना, रात्रभर ते झोपलेले नाही आहेत, सकाळी सकाळी आपल्या घरी आले, पण इथे घडलं काय, तर इथे ती नाहीच. कारण तिला कोणाची पर्वाच नाही आहे. तिला असं वाटतच नाही की हे सगळं जे काही घडलेलं आहे त्याचं गिल्टच तिच्या मनात नाही. हे सगळं कला सांगत असते. त्याचवेळी इकडे दिनकर संगीता असतात. रोहिणी मात्र म्हणत असते की काय चाललंय हे आबा, कारण ही माणसं आपल्या घरी येऊन बसलेली आहेत, त्यांना ना जराही वाटत नाही आहे काय, ती सगळे त्यांच्या मनाचंच करत असतात आणि आपण मात्र सहन करत राहायचं आहे या लोकांना. आता मी अजिबात कोणाचं ऐकणार नाही, मी कोणाचं सहन करणार नाही, कारण काही झालं तरी सरोज वहिनीला घरात जाऊन बसावं लागलेलं आहे. तिच्या रूममध्ये ती बसलेली आहे, ती स्वतःला त्रास करून घेत आहे असं इकडे रोहिणी बोलत असते. राहुलही तेच म्हणत असतो की त्या नैनाशी आपला काही संबंध नाही, कारण ती नैना या घराच्या बाहेर गेली तेव्हा संपलेला आहे. कारण राहुलला आता भीती वाटत असते, जर परत ही नैना येऊन माझ्या गळ्यात पडली तर काय करू, म्हणून राहुल हे सगळं बोलत असतो. आबा मात्र शांतपणे विचार करत असतात. आबा अजूनपर्यंत कोणत्याच निर्णयाच्या जवळ पोहोचलेले नसतात आणि त्याचबरोबर इकडे आबा म्हणत असतात की बाद झालं रोहिणी, काय चाललंय तुझं. रोहिणी आज जाते, सरोजला घेऊन येते, कारण रोहिणीला एकटीला कांगावा करणं जमत नाही. आणि त्याचवेळी इकडे सगळ्यांच्या समोर रोहिणी म्हणत असते की या माणसांची लायकी नाही आहे, यांच्या मुली प्रत्येक वेळी चुकीचं वागत आहेत, आपल्याला फसवत आहेत आणि आपण मात्र यांना समजून घ्यायचं आहे. हे निर्लज्ज आहेत, कोडक्या मनाचे आहेत, म्हणून तर दिवस उगवायला आपल्या दारात येऊन थांबलेले आहेत. आणि आता रोहिणीच्या प्रत्येक शब्दामध्ये भर टाकायला आलेला असतो तो म्हणजे श्रीकांत. कारण श्रीकांतला स्वतःचं डोकंच नसतं, तो डोकं चालवतच नसतो, त्याला फक्त अरेरावी करणं, बायकोशी उद्धट
उद्धटपणे बोलणं याच गोष्टी जमत असतात. आणि आता रोहिणी जे काय म्हणेल त्या सगळ्यामध्ये आता होला हो म्हणायला तो तिथे पोहोचलेला असतो. आणि त्याचबरोबर तो म्हणत असतो बरोबर आहे, कारण आपण का सहन करायचं आहे. ह्या मुली जेव्हापासून आपल्या घरात सुना म्हणून आलेल्या आहेत तेव्हापासून आपल्याला फक्त त्रास आणि मनस्तापच सहन करायला लागलेला आहे, कारण यांच्यामुळं कधी आपल्या घरामध्ये चांगली गोष्ट घडलेलीच नाही असं तोच बोलत असतो. त्यावेळेस आबा म्हणत असतात की काय झालं तुमच्या दोघांचं, तुमच्या दोघांच्या लक्षात येत नाही आहे का. हा प्रश्न फक्त खरेंच्या घरचा राहिलेला नाही आहे, कारण ती चांदेकरांची सून आहे. राहुलसोबत लग्न करून ती या घरात आलेली आहे. आणि तरीही जर तुम्हाला असं वाटत असेल की आता जे घडत आहे ते जर तुम्हाला योग्य वाटत असेल तर आता मला कळतच नाही आहे की तुमच्याशी कशा पद्धतीनं बोललं पाहिजे आणि कशा पद्धतीनं वागलं पाहिजे. कारण काहीही झालं तरीही तुमच्या डोक्यात एक गोष्ट येत नाही आहे, कारण ती चांदेकरांची सून आहे आणि चांदेकरांची सून या नात्याने आपलीही काहीतरी जबाबदारी आहे. आता ती घर सोडून गेलेली आहे. अरे एवढा पण तुम्हाला राग कसला आहे रे, एवढी पण कसली तुमच्या मनात एखाद्याबद्दलची चुकीची भावना आहे. अरे आपल्या इज्जतीचा प्रश्न आहे. तिनं जर तिच्या जीवाचं बरं वाईट करून घेतलं तरीही आपली इज्जत जाणार आहे, ही गोष्ट तुमच्या लक्षात कशी येत नाही असं आबा ठणकावून सांगत असतात. आबांचं म्हणणं असतं की तुम्ही चुकीच्या पद्धतीनं वागत आहात, तुमच्या डोक्यात येत नाही आहे, कारण काहीही झालं तरीही ही गोष्ट वाटते तेवढी सोपी नाही असं आबा स्पष्टपणे सांगत असतात. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे कला आणि अद्वैत दोघंही शोधाशोध करत असतात. तेवढ्यात अद्वैतला कला सांगू लागते की चांदेकर माझ्या मोबाईलवरती मेसेज आलेला आहे नैनाताईचा. तेव्हा अद्वैत म्हणतो काय काय बघ बरं तो मेसेज, असं म्हणत अद्वैत तिला मेसेज बघायला लावतो. आणि मग कला म्हणते की तिने असं मेसेजमध्ये लिहिलेलं आहे की मी आत्ता जीव द्यायला चाललेली आहे, कारण माझ्यामुळं तुम्हाला सगळ्यांना जो काही मनस्ताप झालेला आहे त्याच्यासाठी ही शिक्षा मी स्वतःला करून घेत आहे. आणि कला म्हणत असते की बघितलं ना चांदेकर, हे सगळं हिचं अशा पद्धतीनं चाललेलं असतं आणि प्रत्येक वेळेस आपण हिच्या गोष्टी सहन करायच्या आणि हिच्या म्हणण्याप्रमाणे वागायचं आहे. आताही बघितलं ना कुठला मागचा पुढचा न विचार करता निर्णय घेऊन रिकामी झालेली आहे. आपण तिला सकाळपासून शोधत आहोत, रात्रभर ती घरी गेलेली नाही आणि आताही तिची 3 नाटकं चाललेली आहेत. तेव्हा अद्वैत म्हणतो की चल बस आपण शोधाशोध घेऊया, नक्की ती कुठं आहे. कारण तिने त्याचं लिहिलेलं असतं की मी रात्रभर त्या मंदिरात थांबलेले होते आणि आता मला असह्य होत आहे, कारण माझ्याकडून चूक झालेली आहे आणि त्याचबरोबर मी आता शेवटचा निरोप घेत आहे. इकडे अद्वैत कलाला म्हणत असतो शांत हो, आपल्याला सापडेल, काहीतरी मार्ग सापडेल. मला सांग तिने काय म्हणले, मंदिराकडे चालली असं म्हटलंय ना तिनं. मग मंदिराकडे चालली आहे तर थोडा विचार कर ना, डोक्यात आपल्या हिंट येईल, म्हणजे मंदिराच्या बाजूला ती असू शकते. आणि अद्वैत म्हणतो तिचा आत्ता फोन आलाय ना तुला, तर तिला फोन कर बरं, बघ बरं कुठं आहे नक्की ती, कळेल तरी नक्की काय झालेलं आहे असं अद्वैत कलाला सांगत असतो. आणि कला मग नैनाला फोन लावते. कला नैनाला फोन लावते, परंतु नैनाचा फोन पुन्हा स्विच ऑफ येऊ लागलेला असतो, कारण नैनाने तेच करायचं असतं तिला, म्हणून तर मुद्दामहून तिने या गोष्टी केलेल्या असतात. आणि त्याचबरोबर तिने ह्या गोष्टी जाणून बुजून करून मग फोन स्विच ऑफ केलेला असतो. आता मंदिराच्या बाजूला इकडे कला आणि त्याचबरोबर अद्वैत दोघंही पोहोचलेले असतात आणि दोघंही नैनाचा शोध घेत असतात, कारण त्यांना काही करून नैनापर्यंत पोहोचायचं असतं. आणि कला म्हणते की अद्वैत चांदेकर आपण इथे सगळीकडे शोधून झालेला आहे. कला शेवटी देवीआईच्या समोर हात जोडते आणि ती म्हणू लागते की देवीआईच आता काहीतरी मार्ग दाखवणार आहे आणि जर देवीआईनं आपल्याला व्यवस्थित मार्ग दाखवला तरच आपल्याला कळेल की नक्की काय आहे ते. असं म्हणत कला आता देवीआईला हात जोडते. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की नैना ही तिथं मंदिराच्या तिथे एक विहीर आहे आणि त्या विहिरीच्या वरती कठडा आहे, त्या कठड्यावरती चढायला आलेली आहे, कारण तिला माहिती आहे की इथं येईपर्यंत कलाला किती वेळ लागू शकतो. म्हणून तर हे सगळं तिनं केलेलं कारस्थान आहे आणि तिला जाणवलेलं आहे की कला आपल्यापर्यंत पोहोचणार आहे, म्हणून तर तिने मुद्दामहून हे सगळं कारस्थान केलेलं असतं. अद्वैत म्हणतो की खरे आपण मंदिराच्या खूप जवळ आहोत, आता मला कळत नाही आहे की आपण काय करायचं, फक्त मी तुला काय सांगतो आहे, तू त्या बाजूला शोध, मी या बाजूला शोधतो. असं म्हणत अद्वैतने आता आणि कला दोघंही सेपरेट होऊन दोन्ही बाजूला शोध घेऊ लागतात. आणि इकडे कला आणि अद्वैत अगदी मनापासून त्या नैनाला शोधण्याचा प्रयत्न करत असतात, पण ही मूर्ख नैना हे सगळं मुद्दामूनच करत असते. सगळी नाटकं सुरू असतात, डोळ्यातून पाणी आलेलं असतं, कारण तिला आता तो ऐशाराम मिळणार नसतो, आता रस्त्यावर राहावं लागेल. या गोष्टीसाठी तिनं केलेला हा कांगावा असतो. आणि मग कला शोध घेते, तेवढ्यात कलाच्या लक्षात येतं
की नैना ही पुढच्या साईडला तिथं दिसत आहे, ती नैनाताईच आहे ना, हे कलाच्या लक्षात आलेलं असतं. आणि कला म्हणते की हो, ती नैनाताईच आहे. कारण लांबून कलाला एवढं स्पष्ट दिसत नसतं, म्हणून कला पाहत असते. नैना त्या विहिरीच्या कठड्यावरती असते आणि आता ती उडी मारणार असते, पण फक्त विचार करत असते की कधी उडी मारू. कला जवळ आल्यावरच उडी मारायचा प्रयत्न करते ना, म्हणजे कला जीव वाचवेल, हा विचार नैनाच्या डोक्यात सुरू असतो. कला तिथं धावत येते आणि कला म्हणते की नैनाताई काय चाललंय तुझं हे, आणि तिला वरून खाली खेचत घेते आणि म्हणते शांत हो आधी. त्यावेळेस नैना म्हणते की नाही, सगळं संपलं आहे माझं, कारण माझं आयुष्यामध्ये आता काहीच राहिलेलं नाही. तेव्हा कलाला खूप राग येतो. कला खानदेशी नैनाच्या कानाखाली वाजवते, कारण आज कलाने छोटी असूनही मोठ्या बहिणीचं, मोठ्या जावेचं कर्तव्य केलेलं असतं आणि त्याचबरोबर चांदेकरांच्या मोठ्या सुनेचं कर्तव्य करत नैनाचं थोबाड फोडलेलं असतं आणि तिला तिची लायकी दाखवलेली असते. आणि इकडे नैना मात्र म्हणत असते की काही झालं तरीही आत्ता मला जगायचं नाही. आणि कलाने खानदेशी तिच्या कानाखाली वाजवून तिला सांगितलेलं असतं की बाद झालं, खूप झाले, खूप सहन केले तुझं, इतक्या वेळ झाला मी, चल आत्ताच्या आत्ता घरी यायचं आहे, नाही तर माझ्या इतकं वाईट कोण नसेल. असं म्हणत कलाने नैनाचा हात पकडलेला असतो आणि तिला फरफटतच बाहेर घेऊन आलेली असते आणि गाडीत बसवते. गाडीत बसवल्यानंतर इकडे नैना विचार करू लागते की हिच्या डोक्यात काय सुरू आहे नक्की. मला कळलं पाहिजे, मला अंदाज आला पाहिजे. मला तर असं वाटतंय की घरी कोणाला सांगितलेलं नाही आहे की मी तिला असा मेसेज केलेला होता. म्हणजे नैनाच्या डोक्यात विचार सुरू असतात की आता काही झालं तरीही कलाकडून आपल्याला वाचलं पाहिजे आणि हिच्या डोक्यात काय सुरू आहे ते जर आपल्याला कळलं नाही तर अवघड होणार आहे. ही गोष्ट नैनाला जाणवत असते, म्हणूनच नैना या सर्व गोष्टींचा विचार करत असते. तेव्हा कलाच्या तळपायाची आग मस्तकात गेलेली असते. अद्वैत म्हणत असतो की आजपर्यंत खरेला मी एवढं चिडलेलं कधी बघितलेलं नाही, पण आज जरा ती जास्तच चिडलेली आहे. ही गोष्ट अद्वैतच्याही लक्षात आलेली असते आणि अद्वैत म्हणू लागतो की नाही, काही झालं तरीही आत्ता हे सगळं जे काय आहे ते शांतपणे हँडल केलं पाहिजे. इकडे रोहिणी राहुल यांना खूप राग आलेला असतो आणि ते म्हणत असतात की आत्तापर्यंत ज्या गोष्टी घडलेल्या होत्या त्या खूपच भयानक अशा होत्या, कारण आत्तापर्यंत आपण यांना समजूनच घेत आलेलो आहे. मला नाही वाटत की यापुढे आपण त्यांना समजून घ्यायची गरज आहे. मिसेस खरे, मिस्टर खरे, निघा तुम्ही आत्ताच्या आत्ता. तुम्हाला लाजही वाटत नाही, तुम्ही कोडक्या मनाचे आहात. तुमच्या डोक्यात जराही विचार येत नाही की आपण यांच्या दारात कसं जावं, कारण प्रत्येक वेळेस तुमच्या मुलीच्या चुका करत आहेत, माती खात आहेत आणि तुम्ही निर्लज्जासारखे इथं आलेले असतात. आबांना खूप राग येतो. आबा म्हणतात बाद झाले रोहिणी, आहेत ते आपले आणि त्यांच्याशी या पद्धतीनं बोलले ना मला चालणार नाही, एवढं लक्षात ठेव, कारण किती वेळा तुला गोष्टी सांगायच्या आहेत परंतु तुझ्या डोक्यातच येत नाही. असं म्हणत आबा रोहिणीवरती चिडलेले असतात आणि रोहिणीला म्हणत असतात की आजपर्यंत खूप वेळा ऐकून घेतलेला आहे पण आता नाही. असं म्हणत आबा रोहिणीला जाब विचारत असतात. इकडे आपल्याला पाहायला मिळतं गाडीतून कला नैनाला उतरवते आणि तिचा हात पकडते आणि म्हणते चल आज, चल आधी मग सांगते तुला. कारण नैना जी वागलेली आहे त्यामुळं कलाला धक्का बसलेला असतो. एखादी व्यक्ती जीव द्यायला गेलेली आहे, ही गोष्ट कलाला सहन होत नाही. कलाने अक्षरशः फरफटतच नैनाला आणलेलं असतं आणि तसंच खेचत तिला घरात घेऊन चाललेली असते. तेव्हा सगळेजण पाहतात तिने आणलेलं असतं आणि तसंच तिला आतमध्ये ढकललेलं असतं. तेव्हा संगीता, दिनकर सर्वजण तिथं असतात आणि सगळ्यांना धक्का बसलेला असतो. तर कला म्हणते की सांग ना आता स्वतःच्या तोंडाने, कुठे गेली होती, काय करायला गेली होती तू, काय चाललेलं होतं तुझं, कळतंय का, बोल ना स्वतःच्या तोंडाने, एवढं वाटतं ना तुला, मग सांग. असं म्हणत कला तिला बोलत असते आणि त्याचबरोबर म्हणत असते की आत्ताच्या आत्ता सगळ्यांना कळू दे तुला काय कांड करायचं आहे आणि तू कोणतं कांड करायला गेलेली होती. असं म्हणत कलाने नैनाची तर वाटच लावलेली असते. नैनाला दाखवून दिलेलं असतं की तुझी काय लायकी आहे आणि मग कला सगळ्यांना सांगू लागते की ही नैना जीव द्यायला गेली होती आणि तिला तिचा जीव इतका वर आलेला आहे की तिने कोणाचाही विचार न करता विहिरीत उडी मारायला गेलेली होती. हे ऐकल्यानंतर सगळ्यांना धक्का बसलेला असतो. कला म्हणत असते की नैना ही आत्महत्या करायला गेलेली होती. ही गोष्ट ऐकल्यानंतर सगळेजण धक्का बसल्यासारखे पाहत राहतात, कारण जी गोष्ट त्यांनी केलेली असते त्यांना धक्का बसलेला असतो, कारण हे काय घडलेलं असतं ते इतकं विचित्र असतं. तिच्यामुळं घरातल्या सगळ्यांना त्रास होत असतो आणि प्रत्येक वेळेस घरातील सर्वांनी सहन करायचं आणि आज ही मूर्खासारखं वागत असते, हे कलाचं म्हणणं असतं. कला म्हणत असते नैनाताई आत्ताच्या आत्ता सगळ्यांच्या पायावर नाक घासून तू माफी मागायची आहे, सगळ्यांची माफी मागायची आहे, चल लवकर. असं म्हणत ती नैनाला खेचतच आबांच्या जवळ आणते आणि आबांच्या पायाशी तिला ढकलते आणि माफी माग म्हणून सांगते. नैना वरच्यावर हात जोडून माफी मागायला लागलेली असते तर कला तिचा हात
खालीपर्यंत खेचते आणि आबांच्या पायावरती हात ठेवलाच पाहिजे, आबांच्या पायावरती नाक घासलं पाहिजे अशा पद्धतीनं कला ही नयनाला माफी मागायला लावते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं नयना ही सगळ्यांची माफी मागत आहे. अद्वैत, कला, राहुल, त्याचबरोबर रोहिणी, सरोज सगळ्यांची माफी मागत आहे. आणि तेव्हा अद्वैत तिच्याकडे पाहत असतो आणि मग अद्वैत हा तिला म्हणू लागतो की तुझं चुकलेलं आहे. नयनाचा माज मात्र कमी झालेला नसतो. खरं तर तिनं आत्महत्येचं हे नाटक केलेलं असतं पुन्हा चांदेकरांच्या घरात एंट्री मिळवण्यासाठी आणि हे सगळं तिनं केलेलं कारस्थान असतं. परंतु तिचा माज मात्र कमी होत नसतो. तिचं प्रत्येक वेळचं वागणं यापेक्षाही आता ही नवीन नयना आपल्याला बघायला मिळत असते. कारण नयना ही पेटून उठलेली असते. कारण आता तिला काही करून तिच्या मनामध्ये सुडाची भावना जागी झालेली असते. अक्षरशः कलाने नयनाला त्या अद्वैतच्या पायावरही नाक घासून माफी मागायला लावलेली असते. म्हणून तर नयनाला जास्त राग येत असतो. नयनाला ही गोष्ट पटत नसते. परंतु कलाने जे करायला लावलेलं असतं त्याच्यामुळं त्याची शिक्षा तर तिला भोगावी लागणारच असते. आणि त्यानंतर सगळ्यांच्या पायावर नाक घासून माफी मागितल्यानंतर नयना तशीच उभी असते. तेव्हा अद्वैत तिथे येतो आणि अद्वैतला खूप राग आलेला असतो. अद्वैत म्हणत असतो की बाद झालं, कारण आत्ताच्या आत्ता तू कलाचीही माफी मागायची आहे, तू घरातल्या सगळ्यांची माफी मागितलेली आहे, पण त्याहीपेक्षा सगळ्यात मोठा मनस्ताप तुझ्यामुळे झालेला आहे तो फक्त आणि फक्त खरेला झालेला आहे. आत्ताच्या आत्ता खरेच्या पायावर नाक घासायचं आणि तिची माफी मागायची असं अद्वैतनं सांगितलेलं असतं. आणि त्या क्षणी नयनाला खूप राग येतो. नयना भयानक चिडलेली असते, कारण मी तर कलाची मोठी बहीण आहे आणि हे सगळं काय चाललेलं आहे हा प्रश्न नयनाला पडलेला असतो. आणि नयना मात्र इकडे आता शेवटी कलाच्या पायावरती हात ठेवून अक्षरशः तिच्या पायावरती नाक घासत आहेत. कलाच्या जवळ पायाशी आलेले आहे. अद्वैत, संगीता, दिनकर सर्वजण पाहत आहेत. कारण नयनीने सगळ्यांची माफी मागितली असती तरीही सगळ्यात जास्त त्रास नयनाने कलाला दिलेला असतो. तिच्यावरती आरोप केलेले असतात. वाटेल त्या शब्दात तिच्याशी बोललेली असते आणि त्याची शिक्षा अद्वैतने तिला खूपच चांगली दिलेली असते. तेव्हा नयना हात जोडते आणि म्हणते की आय एम सॉरी कला असं रागात म्हणत असते. नयना आता पेटून उठलेली असते, कारण तिच्या मनामध्ये सुडाची भावना असते. आता कलाला संपवायचंच ह्या एकाच विचाराने ती पेटून उठलेली असते. आता अद्वैतने कलाच्या पायावर नयनाला नाक घासायला लावलेला आहे. नयनाचा इगो दुखावलेला आहे. आता नयनाची नवीन काय कारस्थानं सुरू होणार? चांदेकर नयनाला घरात ठेवून घेतील का घराच्या बाहेर काढतील? तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून सांगा. आणि त्याचबरोबर अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.